तुझा प्लम केक आपण टेस्ट करूया आहे ना. इथे इरा होती पण आता ती गेली आहे म्हटलं सीनसाठी. प्लम केकसाठी इरा कधीही येईल. आले मी. ये तू तर खाल्लाय ना सकाळी. तू खाल्ला माझ्या आधी खाल्ला. मला सगळ्यात पहिला दिलाय. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुम्हा सगळ्यांचा लाडका सेगमेंट म्हणजे व्हॉट्स इन माय लंच. तुम्हाला नेहमी उत्सुकता असते की आपले कलाकार डब्यात काय खातात आणि आज ना आपण एक स्पेशल व्यक्तीचा डबा बघणार आहोत. ती म्हणजे शुभवी गुप्ते, अशोक मामा या मालिकेतली संयमी. आपण तिला भेटूयात आणि बरंच काय काय तिने आणलं असं मला कळलं आहे. हाय शुभवी, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मजेत आहे. आणि तुला स्क्रीनवर बघून इतका आनंद होतोय कारण का आपल्या लास्ट टाइम गणपतीच्या वेळेला बोलणं झालं होतं आणि युनिव्हर्सिटीचं काय मॅनिफेस्ट केलं होतं आपण. सांगितलं होतं की मला या फील्डमध्ये यायचं आहे. येस, सो आय थिंक तू लकी चाम होतीस माझी. वर्षांपूर्वी तुला भेटलेली तेव्हा खूप लहान वाटत होतीस आणि आता सडनली मॅच्युअर झाली आहेस. सो आपण बघूया शुभवीच्या डब्यात काय असतं कारण का हा ना सेटवरचा सर्वात फेवरेट टाईम असेल ना लंच ब्रेक. येस, ते असतो लंच ब्रेक सेटवर. धमाल ॲज इन मी बेसिकली निया बरोबरच असते. म्हणजे आम्ही फुल डे दोघी चटरपटर आमच्या दोघींचं चालूच असतं. सो मी निया स्वराज आमचा तिघांचा एक टीम आहे आणि नियाची आई. सो असं आमचं असं तुम्ही बघाल ना असं फुल असं पूर्ण असं लॅविश एकदम आमचं स्प्रेड असतं सगळं. सो तसं आमचं फुल टाइमपासवाला लंच ब्रेक असतो. सो तुझं भलं मोठं बास्केट आपण इंट्रोड्यूस करूया आता. हे बघा काय काय म्हणजे माझी बास्केट आहे. ॲक्च्युली ही माझी नाही आहे कारण आई ओरडेल. ही तिची बास्केट आहे. ही तिने मला दिली आहे. सो टू क्लॅरिफाय, ही तिची बास्केट आहे. मी घेऊन येते सध्या. सो ह्यात खूप गोष्टी. आता आपण बघूया की खजाना काय निघतो एक. ओके, सो हे द बेसिक कटलरी आहे. सगळं काटा, चमचा, सोलाणं वगैरे सगळं ती देऊन ठेवते. हे साखर, बिकॉज मी व्हाईट शुगर खात नाही. मी फक्त ब्राऊन शुगर आणि रॉ शुगरच खाते. सो ही माझी हे काय मी काही विसरले तरी चालेल पण हे मी कधी त्याच्याशिवाय घराच्या बाहेर डिफिकल्ट होतं. हो, हे सो क्रिसमस आहे आणि हा प्लम केक मी बनवला आहे स्वतः. मी कालच आय डोंट नो मला काल काय झालं मी बनवते आणि मला आज कळलं की तू येतेस. सो यू विल गेट टू टेस्ट इट. नशिबात आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुभवी उत्तम केक्स बनवते आणि ती सेलसुद्धा करते. तुझं पेजसुद्धा आहे. सो DM करा तुम्हाला. स्पूनला फॉलो करा आणि DM करा. मी टेस्ट करीन सध्या आणि सांगेन तुम्हाला कसं आहे. सो आपण डेझर्टसाठी ठेवूया. नंतर माझ्याकडे आय थिंक सो यात संध्याकाळसाठी काय काय दिलं आहे. येस, सो बदाम आणि हा एक आहे 0 मैदा ब्रेड. सो त्याच्या आत माझं फेवरेट डेट्सनी स्वीट केलेलं एक पीनट बटर असतं. सो ते लावून मला आई देते. आणि हे तर रोस्टेड आल्मंड्स आहेत आपले बेसिक. पीनट बटर होममेड आहे की असं मिळतं? नाही, होल ट्रूथ नावाचा एक ब्रँड आहे. सो त्यांचं मी पीनट बटर ते म्हणजे ते घरी असतंच. सो ते एक आहे. नंतर हे तर आपलं मीठ, ते कशात लागलं चुकून. बापरे, काय काय आहे माझ्याकडे आज. ओके, हे परत भूक लागली. तुम्हाला बेसिकली माझ्या ह्याच्यात फक्त सगळं हेल्दी दिसेल. देर इज नथिंग अनहेल्दी. म्हणजे लेज काहीच नाही, सगळं हेल्दी आहे प्लम केक सोडून. पण बाकी सगळं हेल्दी आहे. सो हे ते चनाजोर टाईप्स आहे. तो त्याच्यात कधी कधी संध्याकाळी आम्हाला भूक लागते मग आम्ही स्पॉट दादांना सांगतो जरा कांदा टोमॅटो आणा, लिंबू आणा. मग आम्ही ते खाऊन दोघी खात बसतो. सो ते आहे. नंतर हे आहे आपलं काकडी, जी खूपच क्रिएटिव्हली आईनी कट करून दिली आहे मला. सो ही काकडी आहे. नंतर मखाण्यांशिवाय परत अगेन थोडं स्नॅकिंग, हेल्दी स्नॅकिंग. नंतर माझ्याकडे हे चिप्स आहेत. सो हे पण अगेन हे बेक्ड असतात, हे फ्राईड नसतात. सो हे खाते मी. आता ॲक्च्युली बघायला गेलं तर हा आहे माझा मेन डब्बा. आय हॅव नो आयडिया आज काय आहे डब्यात, बट ते दॅट रिमाइंड्स मी मला गरम पण करायचं आहे. सो ओके, सो हा आहे कॉर्न राईस. सो कॉर्न राईस आज मला मम्मानी, कारण तिला माहिती आहे आम्ही सगळे एकत्र बसतो जेवायला, त्यामुळे तिने भरपूर दिला आहे. सो कॉर्न राईस असं सगळं आहे माझ्या बास्केटमध्ये. आणि येस, माझा टम्बलर. मी बघतो इन्स्टा, चेहऱ्यापेक्षा मोठा असलेला टम्बलर. मी त्याच्याशिवाय ही घर सोडत नाही, कारण पाणी कंपल्सरी जेवढं पॉसिबल असतं तेवढं. आणि मला सतत रिमाइंडर्स येतात फोनवरनं, पाणी प्यायलीस, संपलंय, कितीदा भरलंयस. त्यामुळे ते आहे सगळं माझ्या
पण तू म्हणालीस की लेस हा प्रकार अनहेल्दी प्रकार नाही आहे, हे आत्ता झालं आहे की आधीपासूनच तुला ह्या सगळ्याबद्दल फॅसिनेशन नाही आहे का? खरं सांगू तर मी खूप मोठी फूडी होते, लाईक अ बेक टाईम फूडी. म्हणजे मला ना सतत चरायला लागायचं. मँगो आईस्क्रीम ओके, मँगो आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम. सो लॉकडाऊनमध्ये आय डिसायडेड की आता बास, बिकॉज मला या इंडस्ट्रीत यायचं होतं. सो आय वॉज लाईक आता बास, नो मोर जंक. आणि सो मी ते कट डाऊन केलं. त्याच्यानंतर मला आता असं होतं की ठीक आहे, असेल तरी ओके, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून काही गोष्टी आहेत ना, ते कवर मी घरी पण रागी चिप्स वगैरे बनवत असते, बिकॉज मला बेकिंगची मुळात खूप आवड आहे. सो मी यूट्यूबवर रेसिपी शोधून मी माझा ट्राय चालू असतो की फेल तर फेल, पण मी ट्राय करत राहते. सो माझं सगळे हेल्दी ऑल्टरनेटिव्ह सगळ्याला आहेत माझ्याकडे. आई पण काही एपिसोडसाठी होती, तर तेव्हा कसा लंच टाईम होता? म्हणजे तिला पण मे बी वेळ मिळत नसेल घरी सगळं बनवायला किंवा काय, कसा असायचा lunch? तेव्हा बाबा बनवायचा. सो बेसिक आमच्याकडे कुक आहे, बट कधी कधी काय होतं ना, तेच खाऊनही कंटाळा येतो. सो मग बाबा आमच्यासाठी जेवण बनवायचं आणि पाठवायचा, बिकॉज ते दोघंही एक तर खूप चांगलं जेवण बनवतात. काल नाही, परवाच सेटवर चिंबोरी पाठवली होती बाबांनी. सो आम्ही चिंबोरी, भात, पोळी सगळं खाल्लं आहे सगळ्यांनी. सो बाबा पण बनवतो, आई बनवते, नाही तर कधी कधी कुक बनवते. म्हणजे दोघांनाच वेळ नसेल तर मग तिन्ही जे बनवले ते मी घेऊन येते सेटवर. शुभवी काय छान बनवते? म्हणजे काय जमतं? बेकिंग तर तू उत्तम करतेच, तुझं फोटे आहे. नॉर्मल जेवणमध्ये काय? मला सगळं येतं, म्हणजे सगळं येतं. बटाट्याच्या भाजीपासून वरण भात तिथपासून मग मला तुम्ही सुरमई, पॉपलेट सगळं, मला सगळं येतं जेवण बनवता. सो मी कोणाला उपाशी ठेवत नाही आणि मी स्वतः राहत नाही मुळात. पण असं कधी कधी होतं. मग मला माझं आवडतं जर कम्फर्ट मील काही असेल तर मी बनवलेलं, म्हणजे मी मग चिकन किंवा असं सॅलड किंवा असं काहीतरी, मग दॅट इज माय कम्फर्ट मील. आईच्या हातचं काय सर्वात जास्त आवडतं? आणि बाबांच्या हातचं सुद्धा, कारण का दोघंही उत्तम बनवतात. एक असतं ना की यार मी आता घरी जाते आणि आपण क्रेव करतो लिटरली ती स्पेसिफिक गोष्ट. आईच्या हातचं वालाचं बिरडं म्हणजे ती असं कधी असं हुक्की येते ना, आई कर ना आज. मग आणि बाबाच्या हातचं नॉनव्हेज, म्हणजे आईच्या हातचंही नॉनव्हेज आवडतं. नाही तर ती म्हणेल मी चांगलं नाही बनवत, बट ती पण चांगलं बनवते. बट आईच्या हातचं स्पेशालिटी इज वालाचं बिरडं आणि बटर चिकन, ती खूप मस्त बनवते. आणि बाबाचं सगळं नॉनव्हेज, फिश, मुळात फिश. बाबाच्या हातचं फिश असं कधी कधी वेनसडे असतं, आज काय केलं आहे, काय करू बोल, मग मी सांगते. घरी जाऊन तसं जे असतं ना, आता आफ्टर 14 hours शूट केल्यानंतर घरी जाऊन ते जे सॅटिस्फॅक्शन अनदर लेवलला असतं ते. सो ते सो त्या दोघांचं ते आवडीचं आहे माझं सगळ्यात. बरं, बेकिंगची आवड कधी लागली? कारण का आपण एक्सपेरिमेंट करत असतो, बरेच फसले पण असतील तुझे इन्ग्रेडियंट्स जे काय चुकीचे झाले असतील. मला जर्नी सांग नाही तुझी बेकिंग. सो मी 2016 का 2017 क्लास केला होता. डिलेक्टा नावाचा ब्रँड आहे, सो त्यांचा एक क्लास होता हंबी शेफ म्हणून. सो मी त्याचा क्लास जस्ट आवड म्हणून केला होता. आणि आय थिंक तिकडनं मला ते ना एक हे झालं की मला हे आवडतं आहे, मला हे करायचं आहे. सो मग मी तेव्हापासून सुरू केलं बेकिंग. लॉकडाऊनमध्ये जास्त झालं. आणि आत्ता नोव्हेंबरमध्ये मला ना क्षिती मावशी, हेमंत काका वगैरे असे ब्राउनी, माझी एक ब्राउनी स्पेशालिटी आहे. सो मी त्यांना ते द्यायचे. सो त्यांचं असं झालं की आता आम्ही फ्री नाही घेणार, नाव यू हॅव टू स्टार्ट युअर ओन बिझनेस. सो मग मला त्या सगळ्यांनी असं कर मागे लागून शेवटी आईबाबांचं हे झालं की करतेस तू, चांगलं करतेस तर मग इन्स्टेड सगळ्यांना असंच देण्यापेक्षा बिझनेस स्टार्ट कर. सो मग मी लास्ट इयर नोव्हेंबरमध्ये ड्रीम स्पून नावाचा माझा ब्रँड स्टार्ट केला. सो आता नोव्हेंबरमध्ये त्याला 1 वर्ष झाली आणि आय हॅव कम्प्लिटेड मोर दॅन 25-30 ऑर्डर्स. जास्त. हां, येस. मी पण बघते तुझा तो ब्रँड, मी बघत असते की काय ब्राउनीज पण मी बघते खूप जास्त असतात. सो मला सांग, बेकर की ॲक्टर चूज करायचं? बेकिंग कसं प्लॅन बी रेडी पाहिजे ना, सो बेकिंग इज माय प्लॅन बी. बट ॲक्टिंग, आय लव्ह दिस, आय लव्ह बिंग ऑन सेट, मज्जा येते मला एवढी. सो मला सुद्धा बेकिंग आवडतं. सो आपण एकदा एक बेक डेट करूया. डन, शुअर. तू मला शिकव, मी तुला शिकवते. आपण असं बार्टको लॅब तुला जे यूट्यूबवर शिकले मी, असं क्लास तुला जे येतं ते तू मला शिकव, मला जे येतं मी तुला शिकवते. सो मला असं वाटतं की ना सॅटिस्फॅक्शनसाठी एक स्पून तू खा, कारण का कसं झालंय राईस. जे तू आणलंयस हे इतकंच असतं, कधी कधी एक्स्ट्रा असतं की काय? एक्स्ट्राच असतं, कमी तर होत नाही, एक्स्ट्राच असतं. कारण आईबाबांचं असं म्हणणं आहे मी खूप कमी खाते. म्हणजे ते ना नियाच्या आईला वगैरे फोन करून सांगतात तिला खायला लावा प्लीज, ती खात नाही. आत्ताच त्यांनी आम्हाला दोघींना ॲपल कट करून दिलं होतं आणि या 4 फोडी तुझ्या आहेत, तिला द्यायच्या नाही, तिच्यासाठी दुसरं ॲपल आहे असं वगैरे सांगून जातात त्या मला.
सो लेट्स ट्राय. हे अगेन हे माझं फेवरेट आहे, सो तिने माझ्यासाठी बनवलं आहे. मम्माला व्ह्यू हे तिने 7:30, कारण आज लेट कॉल टाईम होता, सो 7:30ला ती उठून. हे ना मम्माच करू शकते ना, म्हणजे की कितीही वाजता असू दे, कितीही. ती काल रात्री झोपली 3 का 4 वाजता वगैरे. ते बाहेर गेले होते दोघं, सो ते लेट आले. सो ती 3-4ला झोपली आणि त्यांनी सकाळी माझ्यासाठी एवढं बनवलं प्रेमाने. सो थँक्यू. पण तू जसं क्रेव करतेस ना आई बाबांच्या हातचं, तसं ते करतात का? तुला काय बनवायला सांगतात? कालच मी प्लम केक केल्यावर बाबा म्हणतो आता असं वाटतंय शुभूड आहे घरात. कारण मी जेव्हा शूट नव्हते करत किंवा म्हणजे बेसिक फक्त कॉलेज चालू होतं तेव्हा ना ऑलमोस्ट एव्हरी डे घरात कसले तरी वास असायचे. म्हणजे चॉकलेट्स बनवते मी आणि त्याचं बरेच दिवस तू काही बनवलं नाही आहेस माझ्यासाठी. सो आता त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि त्या दिवशी माझं लेट पॅकअप झालं. सो मलाच ते एवढं वाईट वाटत होतं. मी त्या दोघांसाठी ॲनिव्हर्सरीला इट्स अ ट्रेडिशन की मी बनवते आणि ते कट करतात. मग मी नेक्स्ट डे उठून सकाळी बनवून फ्रीजमध्ये रेडी ठेवला होता आणि रात्री म्हटलं तुम्ही कट करा. सो ते आणि काल प्लम केकचं आला तुम्हाला वेळ मिळाला मॅडम असं म्हणाला तो. सो ते करतात क्रेव. दोघांपैकी स्वीट टूथ कोणाचं आहे? म्हणजे बाबा. त्याला तू म्हणजे हेवी मील त्याचा डिनर वगैरे झाला आणि तरी तू त्याला आईस्क्रीम दिलंस ना, हो मी खाईन. सो त्याला कम्प्लीट. आणि ब्रुनो, बाबा आणि ब्रुनो स्वीट टूथ म्हणजे आणि त्याला द्यायचं नसतं हे सगळं. सो त्याच्यासाठी आम्हाला नो शुगर व्हॅनिला आईस्क्रीम आम्ही त्याला मध्ये ट्राय केलं. त्यांनी ते असं जा तूच खा हे मला नाही द्यायचं. सो त्याला ते पक्का ते दोघं गोड खाणारे आहेत दोघंही आमच्या घरात. पण ब्रुनो किती मिस करतोय आता तुला घरामध्ये? खूप मिस करत असेल. खूप कारण त्याला सवय आहे की मी सतत घरात त्याच्याबरोबर असते आणि अचानक तसं असतं तू रोज सकाळी जातेस, रोज रात्री 10-10:30ला येतेस का? तू कुठे जातेस, कुठे मला सांग एकदा. सो मग मी त्या दिवशी त्याला असंच सांगितलं तू असं. आणि तो बाबा पण असे फोटो पाठवतो बघ तुझी वाट बघत बस. आणि तो लिटरली दारात असतो. सो त्याला आता कळलंय की 10-10:30ला पॅकअप होतं किंवा ती येते. मग तू 10 वाजल्यापासून दाराच्या इकडे उभा असतो. मला असं वाटतं हे खरं प्रेम आहे. बरं, आता तू म्हणालीस की 2016 पासून तू हे कट डाऊन केलंस मोस्टली जेव्हा तुला ह्या फील्डमध्ये यायचं होतं. सो 2020मध्ये हां, ओके. त्याच्या आधी मस्त फूडी, खा प्या मजा करा. पण सगळं रेमटं व्हायचे मी. केक्स बनवताना टेस्ट वगैरे पण नाही करत की? ते करावंच लागतं कारण जर आपल्याला कसं किती गोड. पण एक आहे माझा जो ब्रँड आहे ऑलमोस्ट मी सगळं हेल्दी देते एक्सेप्ट फॉर द चीज केक. कारण त्यात पण मी क्रीम चीज पण घरी बनवते. सो अगेन इट्स हेल्दी ओनली. सो माझ्या ह्याच्यात तसं अनहेल्दी थोडं कमीच असेल. प्लम केक अनहेल्दी नाही आहे, लाईक हेल्दी नाही आहे, तो अनहेल्दी आहे. सो यू कॅन ऑर्डर. बट माझं म्हणजे असं ते थोडंसं टेस्ट करून पण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. ओके खूप दिवसांनी आज मी असं खाल्लं आहे. ते पण आता तुझ्या एजच्याच बऱ्याच मुली असतील जे या फील्डमध्ये येतात, तर मला असं वाटतं की तूच त्यांना सांगावंस की तू काय फॉलो केलंस किंवा आत्ता तू काय फॉलो करतेस रिच्युअल. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय खातेस, लंचमध्ये आणि डिनरमध्ये? बेसिकली ईट राईट म्हणतात ना, मी ते करते. लाईक बिकॉज 80% वॉट इज अबाउट वॉट यू ईट आणि 20% वर्कआउट. सो वर्कआउट पण मी 6 days अ वीक करते एव्हरी डे. 20, 25, 40 असं डिपेंड्स की किती वाजता. आणि बेसिकली न्यूट्रिशियस डाएट फॉलो करणं. मी सकाळी उठून अंडं खाते किंवा माझं असं स्टिक म्हणजे असं मी एकाच गोष्टीला नाही आहे. पोहे असतील तर पोहे, उपमा असं मिक्स असतं. नंतर जेवण अगेन जे असतं पोळी भाजी किंवा कधी कधी भात खाते मी, कधी कधी पोळ्या खाते, आमटी भाजी हे असं आणि सॅलड. सो ते असतं. आणि डिनर अगेन डिपेंड्स काय असतं घरी. पण मोस्टली ईट राईट क्लीन फूड खाते मी, नो जंक. हां, आणि आपल्या इंडियन फूडमध्येच खूप न्यूट्रिशन्स आहेत आणि तेच फॉलो केलं पाहिजे मला असं वाटतं. आणि एक काय लाईफ मंत्रा तू फॉलो करतेस म्हणजे फॉर इनर पीस म्हणा किंवा असं थोडं काम राहायला. आपण ह्या एजमध्ये असतो ना तेव्हा आपल्याला होऊ शकतं की यार टू मच आहे, म्हणजे कॉलेजमध्ये काही घडतं आहे जे मला माहीत नाही आहे. तुला पॉझिटिव्ह ठेवायला तू काय एक मंत्रा फॉलो कर? स्टे अवे फ्रॉम टॉक्सिसिटी. हे मी आत्ता हे शिकली आहे. म्हणजे मला लास्ट इयरमध्ये बाबांनी मला हे शिकवलं आहे की टॉक्सिक गोष्टी, नेगेटिव्ह गोष्टी लांब राहा. बिकॉज आपलं चांगलं चाललं आहे. सी एव्हरीवन सगळे खुश नाही होणार आहेत हे बघून की काय चाललं आहे. असणार जळखुद्रे तर असतातच. सो मला त्यांनी सांगितलं की स्टे अवे फ्रॉम ऑल द नेगेटिव्ह एनर्जी, टॉक्सिसिटी. तो मी तेच फॉलो करते, स्टे अवे फ्रॉम टॉक्सिसिटी. सो आता मला असं वाटतं फायनली ती वेळ आली आहे. तुझा प्लम केक आपण टेस्ट करूया आहे ना. इथे इरा होती पण आता ती गेली आहे म्हटलं सीनसाठी. प्लम केकसाठी
मीरा कधीही येईल. पळत येते. आले मी. ये तू तर खाल्लाय ना सकाळी. तू खाल्ला माझ्या आधी खाल्ला. ती मला सगळ्यात पहिला दिले आहे. बरं शुभवी ताई काय काय आणलंय तिने बेक करून सेटवर. ब्राउनी, हा प्लम केक झाला, काल चीज केक खाल्लास ना. चीज केक, बिस्कॉफ चीज केक. मग त्याच्यानंतर लोकेशजीने म्हणजे लोकेश काकाने खेकडे पाठवलेले काल. आणि मग बिर्याणी, चिकन पुलाव. अच्छा आहे ते खूप. तुला हा प्लम केक कसा वाटला. एकदम भारी वाटला. तू बनवलं. हो मी बनवला. वाव. ही ब्रेड पण बनवते. गाईस खरंच तिचं पेज ड्रीम स्पूनला खरंच तुम्ही DM करा आणि ऑर्डर करा, कारण का क्रिसमस इज ऑल अबाउट प्लम केक आणि केक्स है ना. तुम्हाला चांगलं प्लीज घ्या. अजून तुला काय काय आवडतं ही जे बनवते ते. सगळं. पण स्पेसिफिक सांग ना. ब्राउनी. तुझी USP आहे म्हणजे ती. ब्राउनी इज माय. मी डोळे बंद करून पण बनवू शकते, इतकं मला ब्राउनी. रोज काढण्यात आणतच असते. तू काय आणतेस त्याच्यासाठी. हो. आई. आई आणते असं तिला काल तिने काय आणलं होतं. काल तो चिकन फ्राईड राईस आणला होता तिने. मी म्हटले ना आमचा लंच ब्रेक असा नॉर्मल नसतो, असं ते फुल एक तयार होऊन वगैरे आम्ही बसतो. हा म्हणजे एक्साइटेड असतो, आज काय असेल डब्यात, आज काय खायचंय. पॅकअप झाल्यावर रोज एक कॉल असतो. एव्हरी डे. पण अशोक मामा म्हणजे ते तर सिनियर आहेत सेटवर, तर त्यांना कधी हे टेस्ट करायला दिलंस का तू. हो. सो त्यांना बेसिकली ते शुगर कमी खातात, सो त्यांचं शुगर थोडा लेवल, पण ते नेहमी म्हणजे ते कधीच नाही म्हणत. थोडासा का होईना पण ते कौतुक खूप करतात. सो आय थिंक ते एक मोठं अचीवमेंट आहे. त्यांनी कौतुक केलं. आजच आत्ता मी सीन करतो, त्यांनी असं डोक्यावर हात ठेवला, मस्त केलंस. मला इतकं छान वाटतं, असं म्हणतात ना माय डे हॅज बीन मेड. ते तसं झालं आहे माझ्यासाठी आज. डेब्यूमध्येच तुला अशोक सरांसोबत काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट, आणि तू चेरिश कर हे सगळ्या मोमेंट्स, आणि खूप मोठी हो. आपण अशा अनेक सिरियल्समध्ये आणि मूवीजच्या निमित्ताने गप्पा मारूच. लंच एन्जॉय कर आता. मोस्ट अवेटेड टाईम असतो हा सेटवर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीबडी. बाय.